करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मिदी देबागल या विजयी झाल्यानंतर आज त्यांचे जे आहे ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. त्याबरोबर आपल्याबरोबर सध्या दिदी आहेत. दिदी, काय सांगाल? गटनेतेपदी करमाळ्याला मान मिळाला आहे, तुमची निवड झाली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? जिल्हा परिषद सोलापूरमध्ये सोलापूर जिल्ह्यानं भाजपाला अतिशय चांगलं भरभरून माप दिलं आणि त्याच्यामध्ये 38 जिल्हा परिषद सदस्य निवडून देऊन मोठी जबाबदारी सोलापूर जिल्ह्यानं आमच्या पक्षावरती टाकलेली आहे. आज भाजपाच्या वतीनं गटनेते म्हणून माझी जी निवड केली गेली. भाजपचे सभापती यांची निवड झाली, त्यानंतर काय प्रतिक्रिया असणार? आपण एक प्रदेश कार्यकारिणी काम करतो. एकूण 11 पंचायत समितींपैकी 9 पंचायत समितींवरती क्लिअर कट भाजपाचे सभापती आज निवडून गेले. हा एक खूप मोठा आनंदाचा क्षण भाजप पक्षासाठी आहे. त्याचबरोबर ही मोठी जबाबदारी पण आहे या सगळ्या तालुक्यांमध्ये. त्याचबरोबर जिथं भाजपाच्या वतीने सभापती जरी नसतील तरी तिथं चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने आम्ही सगळेजण निश्चितपणे करू. करमाळ्यात देखील भाजपचा आहे ते सत्ता आलेली आहे. त्यानंतर जे आहे ते अनेक दिवसांची जी इच्छा होती की स्वर्गीय माजी मंत्री मामांचा देखील फोटो करमाळा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये लागलेला आहे. त्यावरती काय प्रतिक्रिया असणार? निवडणुका ह्या फक्त सत्ता येण्यासाठी जिंकायच्या नसतात. आमचे नेते आदरणीय दिग्विजय बागल यांनी निवडणूक लागल्याच एक विधान केलं होतं की गेल्या 10 वर्षांपासून सर्वसामान्य लोकांची प्रश्न सोडवणारी नाळ ज्या संस्थेमध्ये आहे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या मामांच्या अतिशय आवडीच्या संस्था होत्या. 10 वर्षांपासून तिथं आम्ही काम करू शकलो नाही, जनतेने तसं कळून दिलेलं नव्हतं. आणि त्यावेळेला दिग्विजय बागलांनी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजपा करमाळा तालुक्याने एक प्रण केला की सगळेजण मिळून यावेळेला सत्ता आणणे आणि निश्चितपणे मामांची प्रतिमा तिथे विराजित करून त्या प्रतिमेला स्मरून चांगलं काम करून दाखवू. कारण एक अतिशय उत्तम सभापती, एक अतिशय चांगला प्रशासन चालवणारा निष्ठा नेता, द्रष्टा नेता म्हणून मामांची ओळख होती. आणि त्या आदर्श पंचायत समितीच्या बाबतीत, जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये आणि करमाळा तालुक्याच्या जनतेने आम्हाला साथ दिली. आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवारांचा जो पक्ष आहे, दादांच्या पक्षाच्या सोबत आमची युती झाली. आज आम्ही सत्ता स्थापन केली जनतेच्या आशीर्वादाने. आणि भाजपाची सभापती म्हणून आदरणीय पूजा दैलेरे आणि स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली म्हणून संजय मामा शिंदे गटाचे ज्या आपल्या ॲडव्होकेट अजितजी विज्ञान आहेत त्यांना उपसभापती म्हणून आज निवडले गेले. या दोघांनाही तरुण नेतृत्व आहेत, अभ्यासू आहेत, सुशिक्षित आहेत, त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नांची जाण आहे. आणि आमचे सभापती आणि उपसभापती दोघेही मिळून खूप चांगल्या पद्धतीचं काम करमाळा पंचायत समितीमध्ये करतो. नक्कीच आपण पाहतोय की यामध्ये जे आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की अनेक वेळा दिदींनी देखील प्रदेशावरती गेल्यानंतर करमाळा तालुक्यामध्ये ज्यांनी जे आहे ते धुरा सांभाळले ते दिग्विजय भाई आपल्याकडे. भैया, काय सांगाल? दिदींची गटनेतेपदी निवड झालेली आहे. पाहतोय की आपण अनेक वेळा तुमचा दिदीच्या पाठीमागे गटासाठी जे आहे ते करमाळा तालुक्यामध्ये खंबीरपणे भरायला आहे. दिदींची आज गटनेतेपदी निवड झाली, तुमची आपल्या लाडक्या बहिणीबाबत काय प्रतिक्रिया असते? बहीण म्हणून नाही तर माझे नेते म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांना सुद्धा त्यांचं कॅलिबर पाहून, त्यांचं नेतृत्व, त्यांचं कार्यकौशल्य हे पाहून त्यांची निवड केली गेली. ती फार मोठ्या जबाबदारीचं पद आहे. गटनेता म्हणजे ग्रुप लीडर म्हणजे सोपी गोष्ट नाही. गटनेता हे एका अनुभवी, काम करणाऱ्या, कर्तृत्वान आणि प्रशासनावर चांगली पकड असणं, त्याची जाण असणं, विविध योजनांची माहिती असणं, योजना राबवून घेणं, विशेष म्हणजे पक्षाचे धोरणं ही जिल्हा परिषदेमध्ये कशी अवलंबली जातात आणि सगळ्या 38 जणांना एकत्र एक ग्रुप म्हणून पुढे घेऊन जात असताना सर्व पदाधिकारी म्हणजे वरिष्ठ पदाधिकारी असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सगळ्यांमध्ये समन्वय ठेवत निधी व्यवस्थितपणे वितरित करणं, त्याची अंमलबजावणी करून घेणं, ही मोठी जबाबदारी पक्षाने सर्वोच्च आमच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय गोरे साहेब असतील, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांनी एक योग्य निवड केली. म्हणजे माझी बहीण म्हणून नाही तर माझ्या नेत्या म्हणून मला निश्चितपणे ही निवड योग्य होती. नक्कीच आपण पाहतोय की
रश्मीदिदी बागेल यांची जी आहे ती सोलापूर जिल्हा परिषद त्या भाजपच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर करमाळ्यामध्ये त्यांचं ठिकठिकाणातून कौतुक होत जे आहे ते त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे. तरी यावेळीचे त्यांचे बंधू दिग्विजय बागेल यांनी जी आहे ती ही निवड जी आहे ती योग्य असून असे देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.